अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांच्या निलंबनाच्या मागणीने राजकीय वातावरण तापले आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची नाराजी असल्याचे सांगत अमरावतीत स्वतंत्र टीम पाठवून सखोल विश्लेषण केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। मुंबईतील महापौर पदावर शिवसेनेची मागणी असल्यास ती योग्य पटलावर व कोर कमिटीत चर्चेला घेतली जाईल असे बावनकुळे म्हणाले। भाजप शिवसेना युती राज्यात अनेक ठिकाणी सुरू असून ती सकारात्मक बाब असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संजय राऊत यांच्या आरोपांवर बोलताना महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक येत असल्याचा दाखला देत आरोपांनाच प्रत्युत्तर दिले। अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे, पण निवडणुकीचे विश्लेषण करावं लागेल की कुणी कोणी विरोधात काम केलं, कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या, याचं विश्लेषण करू। त्यांनी तक्रार दिली आहे, पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे, त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची। पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत। मागणी आहे ती योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल। तर ठीक आहे ना, शिवसेना भाजप युती आहे त्याला चांगला आहे। महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती होते आहे, अनेक ठिकाणी होते आहे, त्यामुळं चांगले संकेत आहे।